म्हणून ती माया. म्हणून इथं महाराज म्हणतात या प्रकृती झालीये सृष्टी. ही सगळी सृष्टी प्रकृतीनं केली. कोणी केली? हे प्रकृतीचं आहे, सगळी मायेकारी आहे. म्हणून तर बरेच प्रमाण आले. माया विघ्ने भ्रमला खरी, म्हणता मी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे. मग काय लक्षात घ्यावा? जग घ्यावा का कारण ध्यानात घ्यावं? माया. आता माया ध्यानात घ्यावं. जग पाहून काय दिसावं? बघा, लेकर पाहिल्यानंतर त्याची माय ध्यानात घ्यावं का लेकर ध्यानात घ्यावं? मग त्या लेकरायला माय आहे का नाही? बरं त्या लेकरायला बाप आहे का नाही? बिगर माय बापाचे लेकर कशी होते? म्हणून महाराज म्हणतात 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. अशा नवसानी जर लेकर बाळ झाले असते तर लग्न कशाला करावं लागले असते? नवस केलं की लेकर, नवस केलं की लेकर, असं नसतं झालं का? उगाच ती अंधश्रद्धा आहे. नवसानी काही, कोण्या मंत्रांनी काही, तंत्रांनी काही, महाराजांनी काही, महाराजाच्या प्रसादाने लेकर होत असतील का? महाराजाच्या प्रसादीने मोक्ष हो का लेकर हो? आणि असा गधा महाराज असतो का लेकर बाळ देणारा? लोक कोण्या महाराजाच्या माग? ह्या महाराजाच्या, की महाराजाच्या प्रसादाने झालंय. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून या प्रकृती झालीये सृष्टी. म्हणून ही सगळी जी आहे ही प्रकृतीचा खेळ आहे. हे प्रकृतीचा परिणाम आहे. हे जग कोणाचा परिणाम? प्रकृतीचा परिणाम आहे. प्रकृतीनंच असणार, प्रकृतीच याला उपादान कारण आहे. म्हणून ही सृष्टी माया आहे. जे उपसंहारोनिया किजेल ठी ते मीची आहे. जर तू जे उपसंहारोनी किजेल ठी, तू जर विचार करून पाहिलास त्या, म्हणून लक्षात घेतला आपण जग आहे का माया. माया जर लक्षात घेतली तर ती अनिर्वचनीय विचारसागरात चालू आहे आपल्याला. अनिर्वचनीय, खरी बी नाही खोटी नाही, सत असत विलक्षण. खरी म्हणावं तर ज्ञान झाल्यावर राहत नाही, खोटी म्हणावं तर न कळण्यात बेजार केल्याशिवाय राहत नाही. स्वप्न खोट आहे का खरं आहे? जाग झाल्यावर राहत नाही. आणि स्वप्नात मात्र बेजार केल्याशिवाय रडायला, तो स्वप्नात ओरडायला, बॉम्बलायला, मेलो मेलो म्हणायला कधी, जाग झाल्यावर नाही. समज एखादा माणूस स्वप्नात नदीत पडला आणि वाहून चालला, आणि मग मोठ्याने काय करायला? अरे मला वाचवा रे, मला वाचवा रे,